तर मित्रांनो, हे बघा, इथं बाळासाठी घेतलेला होता पाळणा, पण आता बाळ थोडं मोठं झालेलं आहे, तर बाळ काही पाळण्यात बसत नाही आणि ते सारखं उड्या मारायला लागलं. त्याच्यामुळं पाळणा आता खोलून ठेवत आहे. अहो बघा. बाळ राहत नाही त्याच्यात, बाळाला उड्या मारायला लागलं ना. तर हे बघा, आणून पण काही उपयोग नाही झाला. तरी तुम्ही मला म्हणत होते की नको घेऊ नको घेऊ, पण खरं म्हटलं तर बाळाला बेस्ट झोका म्हणजे साडीचाच आहे. आणि यामध्ये तो झोपतसुद्धा नव्हता. 5 ते 10 मिनटं जास्तीत जास्त झोपायचा, किंवा 15 मिनटं, याच्यावर तो झोपतसुद्धा नव्हता. आणि मी जेव्हा त्याला झोळीचा झोका बांधला साडीचा, तर तेव्हा त्याच्यामध्ये मस्त झोपायला लागला. उगाच घेतलाय, जाऊ द्या. रिकामी अडचण होऊन बसली. एक तर रूमा छोट्या छोट्या, त्याच्यामध्ये जाते मग आता. नवाचं आहे, काहीच नाही झालं त्याला. कॅरी बॅग सुद्धा नाही निघली त्याची. त्याला म्हणजे आपण जास्त दिवस टाकलंच नाही ना, कारण तो झोपत पण नव्हता त्यामध्ये. थोडे दिवस टाकलं आणि झोपला पण नाही. नंतर तर मी काढूनच घेतलं, कारण माझं काम पण होत नव्हतं, ते त्याच्यात झोपत नव्हता. तर मला वाटलं झोपल त्याच्यामध्ये तो, पण मग ते काय, ते झोपलाच नाही. आता त्याला काय करणार, मला थोडी माहित होतं. जाऊ द्या, हाऊस तर होऊन गेली थोडीफार, जेवढी जी आली ती. बाई, ए बाबू, बस ना बाळा, आता किती मोबाईल पाहती. हां, बस झालं, दे ठेवून आता पटकन. ओठ, चल आता ठेव पटकन. या ड्रॉवरमध्ये इथं शर्टच्या ह्याच्यात. हां, परत लागला असतो. तिथंच आहे जागीच. बाळा उठ आता, बस. चाल, तुम्हाला स्वयंपाक करू लागते ना, का नाही? हां,